चला नवीन वर्षाच्या नूतन वर्षाच्या शुभेच्छा. 2020 चा अंत शून्यात होता. 2020. 2 जर मनात ठेवायचे असले, मी आणि माझा वेगळा, तू आणि तुझा वेगळा, मी माझा 0, तू तुझा 0. 2020. 2 मनात 2 असले तर अंत शेवट शून्यातच होणार. कारण ही सगळी कपोल कल्पित माया शून्यातूनच आलेली, शून्यातून आलेली शून्यातच परत जाणार. ते शून्याला बाजूला हटवून एकाला जर आणलं, 2021, 20, आता 2 नाही 1. 2 करून पहिले 0 झाला. आता त्या 2च्या जागी 1 जर आणला, 2021, इथून खरं जीवन सुरू होणार. इथून खरी दृष्टी, इथून प्रगती. 2 नाही 1, अद्वैत. मी नाही तूच कृष्णा, मी आणि तूही नाही, मी नाहीच तूच फक्त, तूही तू. ह्यात मग 2 नाही 1च आहे. मग 2020 नाही, मग 2021 झालं. हा खरा एकांत झाला, एकात अंत झाला. या वर्षाचा एकांतात अंत हो, एक अंत हो, एकांत. या शुभेच्छेने, या प्रार्थनेने या वर्षातला हा पहिला गीतायोग 4था अध्याय पुढे वाटचाल सुरू करू. अशीच कृपा राहो, असेच सत्र होत राहो, असेच गीतेचे वचन धारण करो, त्यावर ध्यान हो, भगवत चर्चा हो. ही प्रार्थना मागच्या वेळेस 20-21 श्लोक 2 झाले होते. 20वा पूर्ण, 21व्यात प्रवेश केला होता. हे श्लोक जे आहे 19 पासून चौथ्या अध्यायाचे 19व्या श्लोकापासून 24व्या श्लोकापर्यंत, एक श्लोक म्हणजे जसे एक रॉकेट शिप आहे. यापैकी कुठल्या रॉकेटचा रंग कुठला, कुठल्या रॉकेटचा रंग कुठला, जे आपल्या मनाला भाव, ज्या कुठल्या श्लोकासोबत मनाची तार जुळेल, कनेक्ट होता येईल, त्याला पकडून त्याच्यावर स्वारी करून वर उड्डाण 1च्या दिशेने. 19, 20, 21, 22, 23 आणि वाटल्यास 24. पण विशेष करून 19 ते 23, पण त्यात श्रेणीतलाच त्याची समरीच जसे सारांश ज्याच्यात 24. हे श्लोक पक्के आत्मसात करावे, पक्के पकडावे, यांना आपला मार्गदर्शक समजावा. या 19 तर मागच्या सत्रात नीट झाला होता. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्निदग्ध कर्माणि तमाहुः पंडितं बुधाः. कामना आणि संकल्प सोडून जे कर्म केला जाता, अपेक्षा रहित, स्वार्थ बुद्धी रहित, ते मग कर्म नाही, ते समारंभ होता, सेलिब्रेशन होता. प्रत्येक कार्य इज अ सेलिब्रेशन, उत्सव. छोट्यातलं छोटं कार्य, मोठ्यातलं मोठं कार्य, उत्सव सारखा आनंद. कारण अपेक्षा नाही तिथून काही, आणि कुठल्या स्वतःच्या स्वार्थबुद्धीने प्रेरित नाही, ते सगळ्यांच्या आनंदासाठी जे होते तो समारंभ. यस्य सर्वे समारंभ, तो झाला होता व्यवस्थित. 20वाही झाला होता पूर्ण. त्यक्त्वा कर्मफला संगम नित्य तृप्तो निराश्रय कर्मणि अभिप्रवृत्तो अपि नैव किंचित करोति. प्रमुख संकेत होता पुन्हा कर्मफला असंगम, किंवा कर्मफल संगचा त्यक्त्वा, कर्माच्या फळाचा शेवटी काय होईल, शेवटी आपल्याला काय मिळेल याचा त्याग, त्याच्यापासून असंग, निर्लिप्त, नित्य तृप्त निराश्रय, त्याच्यावर आश्रयभूत नाही,
कर्माच्या फळावर आश्रयभूत नाही. कर्म जिथून प्रेरित झालं, कर्ता जिथून, याची शक्ती जिथून स्रोत आहे, त्याच्या आश्रयभूत. सर्व धर्मान परित्याज्य, श्रीकृष्ण स्पष्ट सांगून गेलं. शेवटचा संदेश, उपदेश, इन्स्ट्रक्शन, माम एकम शरणम व्रज. 2021 वर्ष एक मध्ये अंत आहे ना, 2021 2021. माम एकम शरणम व्रज. व्रज म्हणजे चालून ये, लवकर ये, पटकन ये. व्रजभूमी जी आहे ती काय 84 कोसची पदक्रमण करतो, यात्रा करतो पायाने. व्रज. वज्र म्हणजे वज्रलेप म्हणतो, इंद्राचं अस्त्र वज्र. दगड, कठोर कठीण दगड, न फुटणारा दगड, हिऱ्यापेक्षा कठीण असलेला दगड जणू वज्र. आणि व्रज, वज्र नाही, वरज. वरज नाही, वज्र. वज्र म्हणजे चालणं, चालत येणं. सर्व धर्मान परित्याज्य, ॲज इफ लेटिंग गो ऑफ एव्हरीथिंग एल्स. परित्याज्य, त्याग करा. हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जायला नाही म्हटलं, की हिंदू धर्मात आरती करतो तर आरती नको करू असं नाही म्हटलं. त्यांनी त्यक्त्वा म्हटलं असतं, त्याज्य म्हटलं. परित्याज्य, परी म्हणजे ॲज इफ, म्हणजे प्राधान्य त्याला न देऊन, प्रामुख्य त्याला न समजून, इतर इकडचे तिकडचे छोटे मोठे धर्मांना सोडून माम एकम शरणम व्रज. इथे म्हटलं निराश्रय, कर्मफलासंगम, नित्य तृप्तो निराश्रय. संसारावर आश्रय नाही, संसाराचा आश्रय नाही. आणि तिकडे म्हटलं दुसऱ्या टोकाला की माझाच फक्त एक आश्रय, ईश्वराचाच फक्त. कारण ईश्वर सगळ्यांचा नियंता आहे, ईश्वर सगळ्यांचं प्रतीक आहे. ईश्वरात सगळंच आलं, कम्प्लीट सिस्टम आहे. तर तुकड्या तुकड्यांवर डिपेंडंट नको राहू. छोटे छोटे तुकडे, हा तुकडा इथून मिळेल, तो तुकडा इथून मिळेल, त्याच्यावर डिपेंडंट नाही. जो पूर्ण आहे, संपूर्णवर, एकावरच डिपेंडंट राहा. तर जे तुकडे जेव्हा आवश्यक आहे, जे तुकडे जेव्हा हितकारक आहेत, ते बरोबर प्राप्त होतील. पूर्णमदः पूर्णमिदं, त्या संपूर्णवर जर फक्त आश्रयभूत राहिलं तर तो म्हणतो या श्लोकात, मागच्या वेळेस केलं 20व्या, नित्य तृप्त, सतत तृप्तीचा अनुभव होईल. मग कधी कमी नाही जाणवणार कुठल्या गोष्टीची. मन तिथे असलं, चित्त तिथे असलं तर कमी नाही जाणवणार. मानाची, वस्तूंची, जी कुठली आवश्यकता असली त्याची. नित्य तृप्तीचा अनुभव. त्यक्त्वा कर्मफलासंगम, नित्य तृप्तो निराश्रय. कर्मफळांचा जर त्याग केला तर त्याच्याच जागी सापडेल, आपोआप वाटायला लागेल की तृप्तीचा अनुभव होईल. अतृप्ती याच्याचमुळे आहे. तिथपर्यंत जाय जिथपर्यंत फळ प्राप्त नाही झालं. फळ प्राप्त होत असताना दिसतानाही होईल की नाही याची अतृप्ती. फळ प्राप्त झाल्यावरही टिकेल की नाही याची अतृप्ती. टिकणारं फळ असलं तरी ते आवडेल की नाही याची अतृप्ती. आवडलंय आणि टिकलंय तरी दिसून राहिलं ते कमी कमी होते, सडून राहिला, त्याची अतृप्ती. फळातून तृप्ती शक्यच नाही. फळाच्या त्यागातून तृप्ती. जे आवश्यक आहे तेवढं फळ तर मिळेलच, मिळतेच आहे. म्हणून त्यक्त्वा कर्मफलासंगम, नित्य तृप्तो निराश्रय. कर्मणी अभिप्रवृत्तो अपि, कर्मात प्रवृत्त जरी झाला मग तू, अशा जे समोर आवश्यक कर्म आहे ते करण्यामध्ये प्रवृत्ती जरी झाली, अजून पूर्ण निवृत्ती नसली जरी झाली, तरी पण नैव किंचित करोति, मग मात्र ते फळ त्याचं निर्माण होणार आहे. तुला बांधणारे नाही होणार, बंधनाचा अनुभव नाही होणार, तरीही पण मुक्तीचाच अनुभव होईल. कारण तुला नकोच होते, तू मागितलेच नाही, तुझी अपेक्षाच नाही, त्याच्यामुळे तुला घ्यावी नाही लागणार. त्यातून वाईट जरी निघाला तुला घ्यावंच लागेल असं नाही होणार मग. कारण तू म्हणलं ते ठीक आहे, झालं वाईट तर जाय, मला काय, मी नव्हतं मागितलं, काय चांगलंही नव्हतं मागितलं, वाईटही नव्हतं मागितलं. त्याच्यामुळे
पण चांगलं झालं तर तिथे पुन्हा वरती न जावं की अरे लकी निघालो, बरं झालं, चला हे आपण ठेवून घेऊ. कारण काम संकल्प वर्जित हा. त्याच्या आधीच्या श्लोकात म्हटलं दोन्ही टोकं सोडायला सांगितले. कर्म सुरू करताना खूप काहीतरी प्रेरित होऊन असं पाहिजे, हे मागव, ते करू नको, आणि झाल्यावरही नको. तर हे 2 श्लोक झाले होते मागच्या वेळेस, आणि 21व्या श्लोकात आपण पदार्पण केलं होतं. निराशीर यत चित्तात्मा त्यक्त्वा सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. फळांच्या प्रती निराशी जर राहिला, नैराश्य नाही म्हटलंय की जीवनातूनच निराश नाही म्हटलंय. फळ हे सगळं कर्म फळाचं सुरू आहे ना. कर्म संन्यास योग आहे, अध्यायच आहे. त्यात स्पष्टीकरण करता येतो की कर्म संन्यास योग, ज्ञान कर्म संन्यास योग, कर्माचा त्याग नाही, कर्म फळाचा त्याग. कर्म करावं लागेल कारण त्यात जे ज्ञान आहे ते हवा आहे, त्याची आवश्यकता आहे. ज्ञान नसल्यामुळे भटकंती आहे, बंधनाचा अनुभव होत आहे. ज्ञान झालं की तात्काळ तिथल्या तिथे त्याच शरीरात, जसं मी ध्यानाच्या वेळेस म्हटलं, याची देही याची डोळा, दिसू देगा पंढरी राया. इथेच मुक्तीचा अनुभव, तेच कर्म करत असताना त्याच व्यक्तींसोबत त्याच स्थितीमध्ये ज्ञान जेव्हा प्राप्त झालं तेव्हा ज्ञान प्राप्त होणं अशक्य जर फळात आसक्ती असली तर. ज्ञान प्राप्त अशक्य आणि फळही अशक्य जर कर्मच नाही केले तर. म्हणून कर्माचा त्याग नाही, कर्म फळांचा त्याग. हे स्पष्टीकरण पुन्हा पक्क लक्षात ठेवून, म्हणून इथे तो इतका पुन्हा पुन्हा ती गोष्ट क्लॅरिफाय करतोय. इथे जे निराशेर चित्तात्मा म्हटलंय, त्या फळाच्या प्रति निराशा, आशा नाही, थोडक्यात म्हणजे डिटॅच्ड, इंग्लिशमध्ये अंग्रेजीत सांगायचं झालं तर फळापासून अनअटॅच्ड, डिसरिगार्डिंग, अनकन्सर्न. निराशी म्हणजे अनकन्सर्न अबाउट the end result, about the outcome, not bothered about what will happen in the end. जिथे जेव्हा तिथे आपलं डोकं नाही आहे, तर मग म्हणता येईल निराश. तर मग उरलं जे तो आत्माच आहे, यत चित्त आत्मा, ज्याचं चित्त फळांच्या प्रती निराश आहे आणि आत्म्यामध्ये स्थित आहे. कारण आत्मा नित्य तृप्तो निराश्रय आहे, त्याच्या आधीच्या श्लोकात सांगितलं. आणि फळ कडे जरा चित्त केलं तर अतृप्त आणि सतत आश्रय, दुसऱ्या कोणाचा तरी आश्रयीभूत आहे, निराश्रय नाही, आश्रयीभूत आहे. चित्त जे आहे, चेतना जे आहे, आपलं मुख्य अस्तित्व आपली चेतना आहे, आपलं चित्त आहे. मनात जो विचार बुद्धांनी स्पष्ट सांगून दिला, जो जसा विचार करतो तो व्यक्ती तो तसाच. यू आर एज यू थिंक. विचार तर चित्तात होता, तर चित्तामध्ये फळाचा विचार न करता आत्म्याचा विचार करणं, याला श्रीकृष्णाने म्हटलं निराशेर यत चित्त आत्मा. निराशेर यत चित्त आत्मा त्यक्त सर्व परिग्रह. परिग्रह म्हणजे गोळा करणं, हे मागच्या वेळेस थोडं डिटेलमध्ये बोललो होतो. वस्तू गोळा करणं, माहिती गोळा करणं, नातेगोते गोळा करणं, संबंध गोळा करणं, शरीर गोळा करणं, इकडचं तिकडचं सगळं बाह्य आडंबन गोळा करणं, ते परिग्रह. त्यालाही त्यक्त्वा म्हटलंय, सोडून दे म्हटलं, आता गोळा करणं. भगवद्गीतेचा जर उपदेश मानायचा असेल, श्रीकृष्णाच्या वचनांचं जर महत्व असेल, त्याला काही अर्थ वाटत असेल, हा कोणी जाणता पुरुष आहे, हा जाणता राजा जर असेल, जाणता महाराज जर असेल, जाणत्या राजा ज्याची पूजा करायचे, जाणता राजा शिवाजी महाराज ज्याची पूजा करायचे, तो शिव ज्याची पूजा करतात, तो हा सांगतोय. जाणत्या राजाच्या राजाचा महाराज सांगतोय. निराशेर यत चित्तात्मा त्यक्त्वा सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. शरीरासाठी आवश्यक कर्म जेवढे ते जरी करत असली, मग तू शरीर रक्षणासाठी, स्वतःच्या किंवा तुझ्यावर जे आश्रयभूत आहे त्यांच्या शरीर रक्षणासाठी
किलबिश नाही लागणार, पाप रूपी किचड, पाप रूपी चिखल नाही लागणार, स्टेन नाही लागणार. रामकृष्ण परमहंसांच्या शब्दात सांगायचं झालं तर कोळशाच्या खदानीत पांढरा शुभ्र धोतर आणि कुर्ता घालून सगळीकडून कोळशाच्या खाणीतून जाऊनही एकही काळा डाग नाही लागणार. त्यांनी म्हटलं संभव नाही, त्यांच्या रामकृष्ण वचनामृतामध्ये असं संभव नाही की कोळशाच्या खदानीत गेलं आणि ते बंगाली लोक जसं धोती कुर्ता घालतात पांढरा शुभ्र, असं शक्य नाही की तुझ्या कपड्यांना कुठेच काळे मानायला लागणार. नुसतं कोळशाच्या खदानीत कोळशासाठी गेलं, कोळशांना स्पर्श केला तर या एका मार्गाने भगवद्गीता सांगते शक्य आहे. किलबिश नाही होणार, काळीमा नाही लागणार, स्टेन नाही लागणार, स्टेनलेस स्पॉटलेस राहशील इतके कर्म करूनही. म्हणजे चिंता नाही लागणार, दूषण नाही लागणार, काळजी नाही होणार, बंधनाचा अनुभव नाही होणार, मुक्तीचा अनुभव होईल, अतृप्ती नाही, अशांती नाही, नित्य तृप्त चिरशांतीचा अनुभव. तर सगळे नेगेटिव्हिटी जणू काही त्या फळाला बांधलेली आहे, त्या गाठोड्यामध्ये. फळरूपी जे गाठोड आहे, अपेक्षा रूपी जे गाठोड बांधलं आहे आजीबाईंनी, त्याच्यामध्ये सगळं भरलेलं आहे. अशांती, अतृप्ती, सगळं डोक्यावर घेऊन जन्मभर फिरणार. ते गाठोडं सोडून टाकून दिला तर डोक्यावरचं ओझही गेलं आणि त्यातला सगळा कचरापट्टी गेली. अपेक्षाच नाही आहे. हा या श्लोकाचा म्हणजे जिथे जाणं आवश्यक आहे तिथे गेली आजीबाई. शारीरम केवलम कर्म, शरीरापुरती तेवढं शरीर रक्षणासाठी. कारण शरीर आत्मा सध्या आहे निर्गुण निराकार, सगुण साकार रूपात व्यक्त झाला आहे आत्मा. जसा निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा श्रीकृष्ण रूपी, श्रीराम रूपी सगुण साकार व्यक्त झाला, एकच व्यक्ती. मी तिथे समोर नाही, पण मी इथे दिसतोय तुम्हाला. तर हे बंद केलं कॅमेरा तर निर्गुण निराकार झाला, सुरू केलं तर सगुण साकार झाला. निर्गुण निराकार आहे म्हणजे नाही आहे असं नाही, सगुण साकार जर असेल तरच आहे असं नाही. पण त्याच्यापेक्षा मोठं तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, एक तो तू गोविंदू रे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सगुण, कॅमेरा बंद असो कॅमेरा सुरू असो, व्यक्ती तोच आहे, दिसत असो नसो, सगुण साकार असो निर्गुण निराकार असो, त्यात बदल नाही, त्याचे गुण वेगळे नाही, दोन्ही सच्चिदानंद विग्रह. निर्गुण निराकारातही सगुण साकारातही सच्चिदानंदच आहे. तर त्या अनुभवासाठी चिखलात कमळ उगवत तसं कुर्वन नापनोति किल्बिषम. कुर्वन म्हणजे करत असतानाही, अपि जरी सुद्धा, तरीही, किल्बिष न किल्बिषम, नोति न इति किल्बिषम. जिसका अंतःकरण और इंद्रियों के सहित शरीर जीता हुआ है और जिसने समस्त भोगों की सामग्री का परित्याग कर दिया है, ऐसा आशा रहित पुरुष केवल शरीर संबंधी कर्म करता हुआ भी पापों को नहीं प्राप्त होता. याच्या आधीचं हिंदीत वाचायचं झालं तर जो पुरुष समस्त कर्मों में और उनके फल में आसक्ति का सर्वथा त्याग करके, जिद्द सोडून, आपला हट्ट सोडून, अट्टहास सोडून संसार के आश्रय से रहित हो गया है और परमात्मा में ही नित्य तृप्त है, वह कर्मों में भली भांति बरतता हुआ भी वास्तव में कुछ भी नहीं करता, झंझट फ्री. मी जसं सुरुवातीला म्हटलं की या एक एक श्लोकात जर जितकं गुणगान गायला तितकं कमी, या एक एक श्लोकात वर जितकं विश्लेषण केलं तितकं कमी, हे जितके आत्मसात केले तितकं कमी. असंच समजू शकतो की माझी क्षमता नाही आहे यांच्यावर अजून काही सांगण्याची, ही फक्त आत्म्याचीच क्षमता आहे. हे पूर्ण तेव्हाच उलगडेल जेव्हा भिडून जाईल, आत हृदयात भिडून जाईल, एकदम आत चाललं जाईल जेव्हा, तरच आणि तेव्हाच ते शक्य. म्हणून हे आवश्यक आहे की वाचून यावर ध्यान करणं. हे काय म्हणतात आहे भगवंत.
ते अजून थोडे 1-2 श्लोक करून मग संस्कृतमध्ये म्हणण्याचाही प्रयत्न करू. पुढचा श्लोक मला तर भीतीच वाटते की याच्याबद्दल काही तोंडही उघडण्याची. पुढचे 2 श्लोक जे आहेत, जेव्हा मी म्हणायला लागतो खरं सांगतो म्हणजे आपोआप जीव चुप होते, तोंडातून शब्दच नाही निघत, बोलतीच बंद होते. सुरुवात केली की बोलती बंद होते माझी. पुढे माझीच मती नाही जात पुढे, त्याच्या विचार करण्याला. जेव्हा पाहतो त्याचा विशाल, जसं मेरू पर्वतासारखं मोठा त्याचा महत्व त्या श्लोकांचं. जसं अर्जुनाला श्रीकृष्णाचं विराट रूपाचं दर्शन झालं, तसं मला या 2 श्लोकांमध्ये, या 2 पैकी कुठल्याही श्लोकामध्ये संपूर्ण ज्ञानाचं कर्मयोगाचं, संपूर्ण ज्ञानाचं म्हणण्यापेक्षा कर्मयोगाचं विराट दर्शन होते की कुठे पाहू, काय पाहू, कसं समजू याला, असा. इतके धुरंधर हे 2 श्लोक. 22 आणि 23 त्याच्यामुळे असं वाटतं की हे 2 सोडून पुढे निघून जा, कारण की मी काय बोलणार आहे, माझी काय क्षमता आहे. निदान हिंदीत वाचून दाखवू शकतो, निदान संस्कृतमध्ये म्हणू शकतो, निदान जेवढं काही समजते, जेवढी सुचते तेवढं बोलू शकतो, प्रयत्न करायला हवा. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञयाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्म एव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना. हे ते 3 श्लोक. बावीस, 23, 24 जण सारांश, पण 22 आणि 23 जे ते श्लोक आहे चौथ्या अध्यायाचे, जे मी म्हटलं की बोलती बंद, चिडी चुप. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. हा पहिला त्यांच्यापैकी 22वा. यदृच्छालाभ संतुष्ट, म्हणजे दुसऱ्या अध्यायात एकदा श्रीकृष्णाने एक्झॅक्टली असंच म्हटलं, थोडस असं म्हटलं होतं, हा शब्द वापरू, यदृच्छा. त्यावेळी दुसऱ्या अध्यायात सांख्य योगात, आत्मयोगात म्हटलं की अरे तुला बिना इच्छाचा स्वर्ग प्राप्त होतोय. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. तो जेव्हा उल्लेख केला होता की तू काय, तुला प्रॉब्लेम काय, चिंता काय, तू मेला आहे युद्ध करताना, तर डायरेक्ट स्वर्गात, जिवंत राहिला तर भूमीचं राज्य निष्कंटक. इथे रावणी बादशाह आणि तिथे राशीन तर बादशाहचा बादशाह. जर हे युद्ध धर्मयुद्धाचं, धर्माच कडून जर तू लढला तर, ते हे सांगत असताना दुसऱ्या अध्यायात तर हा शब्द येतो यदृच्छा. अर्थ असते की इच्छा नसताना, न मागता, विदाउट आस्किंग, अनएक्सपेक्टिंग, लाभ संतुष्ट. इच्छा नसताना, बिना इच्छाचं जे तुला मिळेल, विदाउट आस्किंग जे प्राप्त होईल, सहजतेने जे प्राप्त होईल, नैसर्गिक जे असेल, नॅचरली जे अवेलेबल होईल, यदृच्छा लाभ जो होईल. आपलं कर्म करण्याच्या उद्देशाने कर्म केलं, अपेक्षा नव्हती काही, संकल्प नव्हता काही, योग्य कर्म आहे, धर्म कार्य आहे म्हणून केला, त्यातून जे मिळालं ते मिळालं. यदृच्छा लाभ, जो प्रसाद मिळाला, खिरापतीचा प्रसाद वाटला, कोणाला खोबऱ्याचा किस मिळाला, कोणाला खडीसाखर मिळाली, कोणाला पिस्ता, कोणाला खारीक, कोणाला बदाम, कोणाला सगळं थोडं थोडं मिळालं, कोणाला अगदीच एखादा तुकडा मिळाला. यदृच्छा लाभ संतुष्ट, त्यात संतुष्ट होणं. देवाच्या प्रसादात जितकं मूठभर, मोठी मूठ भरून जास्ती मिळाली, त्याच्यात देवाची कृपा जास्ती, याला चिमूटभर मिळाली, याच्यात देवाची कृपा कमी, असं तर नाही. किंवा याला खिरापतीचा मनुका, किसमिस, काजू, मेवा मिळाला आणि याला पिठी साखर, खोबऱ्याचा किस मिळाला, म्हणजे याच्यावर कृपा जास्ती आणि याच्यावर कृपा कमी, असंही नाही.
यदृच्छा लाभ संतुष्ट, किंवा याला सगळ्यात पहिले आरती मिळाली, याला थोडा वेळ थांबावं लागलं, आरती नंतर आरती मिळाला. इतरांनी पहिले प्रदक्षिणा केली, याला थोडं शेवटी जायला लागलं प्रदक्षिणा करायला, म्हणजे हा दुर्भाग्य आहे असं काही नाही. ते फळ कोणाला कसं केव्हा मिळालं याचा काही संबंध नाही आहे. जे मिळालं बिना इच्छाचा, बिना मागता, यदृच्छा लाभ संतुष्ट, त्यात समतुष्ट इति संतुष्ट. तुष्ट म्हणजे पूर्णत्वाचा समाधान, पूर्ण समाधान होणं, तुष्ट. समतुष्ट म्हणजे पूर्ण वेळ तसं असणं, चांगल्या प्रकारे नीट ठोकून पिटून तुष्टी असणं म्हणजे समतुष्टी असणं. कधी आहे कधी नाही म्हणजे संतुष्टी नाही, ते नुसती तुष्टी. समतुष्ट पूर्ण वेळ, इवन किल्ड, स्टेडी स्टेट. सम जिथे जिथे शब्द येतो ते स्टेडी स्टेट समजा, वर खाली लाटा आहे तुष्टीच्या, कधी तुष्टी होत्या कधी अतुष्टी होत्या, तसं नाही. समतुष्टी म्हणजे समतोल, जसं आपण म्हणतो, इवन सगळीकडे तितकं. समुद्र सपाटी तर म्हणतो, समुद्रातही छोट्या छोट्या लाटात असतातच, तितकंही नाही. आरसासारखं रिफ्लेक्शन. तर यदृच्छा लाभ संतुष्ट द्वंद्वातीत, द्वंद्वांच्या पलीकडे, जे आहे जसं आहे जेव्हा मिळालं त्यात तुष्टी होऊन ड्युअलिटीज, असं तसं, हे झालं तर काय, ते झालं तर काय, असं काय नाही तसं का नाही, याच्या पलीकडे गेलं, अतीत, द्वंद्व अतीत, द्वंद्वातीत. द्वंद्व मध्ये पुन्हा सुरुवात द्व आहे, दोन आहे. दोन आलं तिथे संघर्ष आलाच. दोन जर आहे तर श्रेष्ठ कोण? दोन जर आहे तर जास्त थोडा उंच कोण? दोन जर आहे तर सुंदर कोणती दोनपैकी? दोघींनी जर केलं तर जास्ती चांगलं कोणी केलं? दोघी जर आहेत तर कोणाचा जास्ती गोड आवाज? दोन जर पुरुष आहेत तर शरीर सौष्ठ कोणाचं? दोन जर आहेत तर धनवान अधिक कोण? हे सहजतेने नैसर्गिक आहे स्पर्धा मनात येणार, कॉम्पिटिशन, कम्पिटिंग. तीनची आवश्यकता नाही, स्पर्धा आली. दोन आले तर स्पर्धा आली, रिलेटिव्ह आला, कम्पॅरिझन आला. समजून घेण्याचा भाग आहे हा. दोन जर आलं तर रिलेटिव्हिटी आली, म्हणजे कम्पॅरिझन आला. आणि जिथे रिलेटिव्ह आला, कम्पॅरिझन आला, तिथे वास्तविक सत्य तिथून बाजूला हटला, झाकल्या गेला. नाश नाही पावला, सत्याचा नाश नाही होत. सत्यानाश कधीच नाही होत. खरोखर जर सत्य असेल तर त्याचा नाश, सत्यानाश नाही. नाश तर सतत होतो, नाशच होतो सतत. सत्यानाश नाही होत, सत्याचा नाश नाही होत. सत्यानाश म्हणतो आपण कारण सत्य माहीतच नाही सत्य म्हणजे काय. हे जे आहे सगळं याला सत्य मानला तर याचा तर नाश होणारच आहे. सतत सत्य जर नाही धरलं तर सत्यानाशच आहे पूर्ण वेळ. शरीराला सत्य मानलं तर टिकून राहिलं का? मी शरीरच आहे म्हटलं, शरीरच मी आहे आणि मीच शरीर आहे, सत्यानाश झाला. मला जसं वाटते तेच बरोबर आहे, मला जे हवं आहे तेच मिळायला हवं, तसंच मिळायला हवं, तसं जर वाटलं तर सत्यानाशच आहे. कारण की तसं ते पूर्ण नाही आहे, कंप्लीट नाही आहे, ते नाशवान आहे. ते संपूर्ण जीवन सत्यानाश. जे आपल्या सीमित दृष्टी जर ठेवली, दोनची जर भावना असली, मी आणि तुझं, आणि मग मला माझं सुरक्षित ठेवायचं आहे, मला माझ्या मनासारखं व्हायला हवं, मी जे म्हणते ते बरोबर, मी जास्ती चांगली, हे स्वतः पावलावर सत्यानाशाच्या मार्गावर टाकणं, इच्छेने बळजोरीने सत्यानाशावर मार्गावर चालणं आहे. आपलं तुपलं करणं, माझी मुलगी, माझा मुलगा यांचं राहावं, दुसऱ्याचं जळव, म्हणजे स्वतः प्रयत्नपूर्वक सत्यानाशाच्या मार्गातून. कारण माझं तुझं आपलं तुपलं आला, कारण द्व आहे त्यात. द्वंद्वात संघर्ष आहे, द्वंद्वात स्पर्धा आहे, द्वंद्वात संताप आहे,
द्वंद्वात उद्वेग आहे. उद्वेग म्हणजे ओध म्हणजे वर, वेग म्हणजे गती, ॲजिटेशन, एक्साइटमेंट, एन्झायटी. चित्त वर खाली होणं म्हणजे उद्वेग. अस्थिर, जळजळ होणं तो उद्वेग. याच्या जागी अमर्ष, हर्ष, अमर्ष, भयोद्वेग. मुक्त यस्य सुखी नरः यो मद्भक्त समे प्रिय. 12व्या अध्यायात भक्ती योगात श्रीकृष्ण स्पष्ट सांगतो, हे संघर्षापासून, स्पर्धेपासून जो मुक्त आहे, नॉन कम्पिटिंग, कॉम्पिटिशन, COMPETE, कम्पीट, यांच्या मधोमध्ये एक जो L फॉर लव जो टाकला, त्याच स्पेलिंग मध्ये कम्पीट मध्ये मध्ये भागी L टाकला तर काय होतं? कम्प्लीट. COMPLETE. L फॉर लव, कम्पीट, स्पर्धेच्या जागी प्रेम जर टाकलं तर ते पूर्ण अतृप्त आत्मा नाही राहत, मग ते पूर्ण होते, कम्प्लीट होते, तृप्तीचा अनुभव, पूर्णत्वाचा अनुभव. कारण मग अमर्ष झाला श्रीकृष्णाच्या शब्दात 12व्या अध्यायात, नॉन कम्पिटिंग, स्पर्धा रहित झाला मग तो. कारण दोन नाही राहिले, आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. मी एक तुकडा आहे, तुम्ही एक तुकडा आहे, ही एक तुकडा आहे, आपल्याला हे कम्प्लीट करायचं आहे तुकडे तुकडे. नुसतं तुकडा मोठा होऊन पूर्ण नाही होऊ शकणार कधी, कारण हजारो लाखो करोडो तुकडे बाजूला आहे. मी किती वाढत जाणार, मी किती पूर्ण करणार स्वतःला, कितीही मोठी केलं, कितीही सुंदर केलं, किती दीर्घायू केलं, किती शरीर सौष्ठव केलं, किती वैभव प्राप्त केलं, किती केलं. पूर्ण करण्याची एक युक्ती, सुंदर युक्ती, सोपी युक्ती, स्वतःला वाढवण्यापेक्षा सगळ्यांसोबत जोडणं, कम्प्लीट करणं, साखळी बनवणं. आत्ता इथला इथे कम्प्लिशनचा अनुभव एवढं भगवद्गीतेचं आहे. तर मी सांगितलं, मी नाही सांगू शकत, माझ्यात क्षमता नाही इतकी या श्लोकांवर काहीच बोलण्याची. माझी वृत्ती हीच होती इथे की चुप बसणं. जेवढी अक्कल आहे तेवढी ठीक आहे, इतकी माझ्याजवळ अक्कल नाही आहे यांच्यावर काहीच म्हणणं. तर मी अजून स्वतः मीच प्रोसेस करतोय, मलाच अजून कळलं नाही पूर्ण. तर मी काय तुम्हाला सांगू, कोणालाच काय सांगू. हे 2 श्लोक. यदृच्छा लाभ संतुष्ट द्वंद्वातीतो विमत्सर. मत्सर नाही होणार, ईर्ष्या नाही, जलसी नाही, स्पर्धा नाही. मदसर मध्ये मद आहे, मद तर शत्रू आहे. मदांध म्हटलंय, आंधळा. मद ज्याला झाला तो आंधळा झाला, जण बघू नाही शकत आहे सत्य काही. स्वतःमध्ये जो खूप अहंकारी झाला, स्वतःबद्दलच सगळं ज्याचं जीवन झालं, मद आला म्हणजे अंध झाला, मदांध. थोडं फार दिसत होतं, पण आता डोळेच गेले, तेवढे नाही दिसत. थोडी फार अक्कल होती, समजत होता, समजण्याची शक्यता होती. आता मद आल्यामुळे काय झालं, तेवढंही जे होतं तेही चाललं गेलं. आता काही संभावना नाही, हे शरीर सोडावं लागेल, दुसऱ्या शरीरात मिळेल तर मिळेल डोळे पुन्हा, किंवा कोणी दुसरा कृपा करून सर्जनहार म्हणतात ना कृष्णाला, देवाला सर्जनहार. सृष्टीचा निर्माता म्हणजे सर्जन. डोळ्यांचा सर्जन जर मिळेल कोणी, दिव्यम ददामि ते, दिव्य दृष्टी त्याला, डोळे, आतले डोळे उघडेल, बाहेरचे मिटले, तर मग कदाचित पुन्हा दिसायला लागेल. नाही तर मदांध. मद सर जो झाला तो मात्सर्य भावाने झाला. द्वंद्वाती तो विमत्सर, मत्सरापासून विमुक्त झाला. समसिद्धा अवसिद्ध च कृत्वापि न निबद्धते. सिद्ध हो असिद्ध हो यात समता जे टिकून, मग कार्य जे काय असा, उद्देश जो काय असेल, फळ जे योग्य मिळायला हवं होतं, ते सिद्ध हो असिद्ध हो दोन्हीमध्ये सम, तो पुन्हा सम आला. शब्द म्हणजे मी सांगितलं स्टडी स्टेट, इवन किल्ड, द सेम शब्द समपासून SAME. फरक न पडणार.
शरीरापर्यंत सुद्धा. शरीरही राहील तर राहील, नाही राहील तर राहील, दोन्हीमध्ये समसणं. स्वतःच नाही दुसऱ्याचंही, ज्यांना आपलं मानलंय त्यांचे राहील तर राहील, नाही तर नाही राहील, दोन्हीमध्ये समसणं. पण आहे तर आपल्याकडून फर्स्ट क्लास सेवा, आणि नसेल तर जे काय आहे त्याची फर्स्ट क्लास सेवा. फर्स्ट क्लास सेवाला पर्याय नाही, ते सोडायला नाही सांगितलंय. पण याच शरीराचे की याच शरीराचे की याच शरीराचे की याच शरीराचे हा उच्चार सोडायला सांगितला. समसिद्धा सिद्धच मग तर कृत्वा अपि, कृत्वा अपि, केलं जरी, कुठलंही कार्य जरी केलं, न निबद्धते, मग नाही मानल्या जाऊ शकत ती व्यक्ती, मग नाही पकडमध्ये येऊ शकत, कारण मग मुक्त आहे, नित्य तृप्त निराश्रय, मग सतत मुक्तीचा अनुभव. आणि पुढचा श्लोक होता, गत संगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसा यज्ञयाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. गत संग, फळाच्या अपेक्षेचा संग किंवा गुणांचा संग, चांगलं वाईट, आपलं तुपलं, असं तसं, माझं तुझं, किंवा फळ मिळालं की नाही, मिळेल की नाही, कसं मिळेल, हे सगळ्या झंझटीपासून हा जो संघ आहे, मन जे चिपकला आहे त्याला, तिथे जे रत आहे, चित्तात जे फसलेला आहे, गत. गती म्हणजे तिथे प्राप्त होणं, तिथे एंड होणं. गत म्हणजे सुटणं, सोडून देणं. जो सुटला आहे त्यापासून. गत संगस्य मुक्तस्य, ज्याने संघ सोडला म्हणजे मुक्त झाला. सिंपल लॉजिक आहे. जे धरून ठेवलं तर ते सोडलं म्हणजे त्याच्यातून सुटका झाली. मी नेहमी म्हणतो, हा फोन मी धरून ठेवलाय, फोनने मला नाही धरून ठेवलाय. ते रडत बसणं जीवनभर की सोडत नाही, याच्यापासून सुटका नाही होत आहे, सोडत नाही आहे. फळाने आम्हाला यांनी बांधून ठेवलाय, आमचे पाप बांधून ठेवला, धरून ठेवला. अरे सोडतं आता सुटलं, त्यांनी थोडी बांधलाय, त्यांनी थोडी धरलाय. तसंच गत संघस्य जर झालं तर मुक्तस्य. दॅट सिम्पल, दॅट इझी. मनात ज्या आशा आकांक्षा आहे, ईर्ष्या आहे, जे कुठलं ते सोडलं तर सुटलं. त्यांना ते जड आहे, त्यांना आपली चेतना नाही, चैतन्य स्वरूप तर आपण आहोत. सगळ्यात मोठा आविष्कार परमेश्वराचं, सगळ्यात क्रिएशनचे सगळ्यात मोठं जिनियस, सगळ्यात मोठा आविष्कार परमात्म्याचा, चैतन्याचा इथे बसलाय, चैतन्य रूपाने स्वतःमध्ये. त्याचा कशासाठी उपयोग होऊन आला? सगळ्यात मोठ्या आविष्काराचा उपयोग काय करून आला? भाजी, वडे, चौकशा, तिथं करोडो रुपये देऊन कचरा विकत घेणं झाला, त्याचं तसंच मिळून झालं. गत संगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः. या फळांच्या संघापासून गत होऊन, मुक्त होऊन, त्याच्या जागी ज्ञानाच्या अवस्थेत आपलं चेतस, शरीराने नाही मी बांधल्या गेलो आहे. कर्म फळांसोबत दुःख जे होते आहे, शेवटी ते आत अनुभव होतं, दुःखाचा अनुभव, बंधनाचा अनुभव. कोणाला जेलमध्ये जर टाकला, जन्मठेप झाली, 10 वर्ष झालं, 50 वर्ष झालं, जे जसं काही, तर त्या शरीराला तिथे जे हवं तेच जर खायला दिलं, जे घरी खायला मिळायचं तेच घरी खायला मिळतंय. ज्या बेडवर घरी झोपायला मिळतं, समजा तोच बेड आणून ठेवला, तोच टीव्ही आणून ठेवला, तेच शो दाखवलंय समजा. पण म्हटलं मात्र तू हे 10 बाय 10च्या कोठडीतून बाहेर नाही निघू शकणार, अजून काही नाही. त्याची शरीराला जेवढी सवय होती ती सगळी इथे उपलब्ध राहील. तर मग झालं का प्रॉब्लेम? मग ठीक आहे म्हणलं, झालं नाही, मग फर्स्ट क्लास. नाही ना, तरी दुःख होत आहे. कसं? तू तर शरीर आहे ना, शरीराला कुठे दुःख होत आहे? कोणता फरक सोडला? जे जसं होतं ते सगळं इथे आहे ना, मग का दुःख होत आहे? अरे नाही, आत दुःख होत आहे. अच्छा, आतापर्यंत आत होतं, आता आत जायचे, दुःखच आत नेतं, म्हणून दुःखाची कृपा आहे. सुख होत होतं, बेड आणून दिला, खायला दिला, टीव्ही लावून दिला, सगळं, तेव्हा आतलं न ते चिंता होत.
बंधनाचा अनुभव झाला, ते दुःखाने आत नेलं. म्हणून दुःखाला साधकांनी, संतांनी समोर ठेवलाय. खूप गुणगान गायले दुःखाचे. दुःख जेव्हा होतं तेव्हा आठवण येते आत जाण्याची, कुठेतरी शोधण्याची वृत्ती होते, की अरे मिळून नाही राहिला, अनुभव नाही होत आहे, दुःख जो होता तो आवडत नाही, काय कुठे असेल, मग कुठे अंतर चक्षु आत दृष्टी होते. इथे तसंच झालं ना अर्जुनाला. राग क्रोध आणि तापला असतं तेव्हा नाही गीता प्रगट झाली. मजेत आनंदात होते, फर्स्ट क्लास सर्वश्रेष्ठ धुरंधर जेव्हा होता तेव्हा नाही गीता प्रगट झाली. सगळे युद्ध जिंकल्यानंतर पुन्हा साम्राज्य मिळालं तेव्हाही नाही गीता प्रगट झाली. इथे दुःखाच्या परिसीमेवर रथम स्थापय मे अच्युत नवयोधसेति गोविंदम कार्पण्य दोषो भरत स्वभाव दुःखावर दुःख कथांजलिर भाषितम अश्रुपूर्ण नेत्रम. तेव्हा गीता प्रगट झाली. आत जाण्याचा संदेश जो दिला होता. बुद्धिमान असलं तर त्याची वाट न पाहावं की जीवनात केव्हा माझ्या खूप दुःख येईल बाबा, कसं तरी करून माझ्यावर कृपा होईल की खूप दुःख होईल, तेव्हा मग काहीतरी मला समजेल. तसं न हो, त्याची आवश्यकता नाही आहे. जर लक्ष दिलं, चेतना, इथे चेतस शब्द वापरलाय ना. चेतस म्हणजे आपली दृष्टी, अंतर्दृष्टी, बघण्याचा दृष्टिकोन. जिथे ही चेतना, जी नेत्र ज्योतीची जी चेतना आहे, ते बोबोळ जिथे मी फिरवल तिथे ती चेतना जाते. जिथे तिथे जाईल तिथे दिसेल मला. जिथे जिथे मी चॉईस करून जिथे डोळे फिरविल, मान फिरवल, ते दिसेल. तशी आतली चेतना आपली, आपला आतला विचार, आपली समजण्याची शक्ती, आपलं जाणून घेण्याची शक्ती आपण कुठे लावतोय, ते चेतस. जसं डोळ्याची दृष्टी मी कुठे टाकतोय ते मला दिसेल नेत्रज्योती. तसं समजण्याची वृत्ती कुठे टाकते ती चेतस, ते समजेल, ते लक्षात येईल. तर इथे काय म्हटलं, गत संगस्य मुक्तस्य ज्ञान अवस्थित चेतसः. फल अवस्थित चेतसा नाही म्हटलंय की एवढं केलं, एवढं दिलं, एवढं म्हटलं, इतकं चांगलं, आणि आम्हाला तुम्ही कसं वागलं, आम्हाला तुम्ही काय दिलं. हे अज्ञानी, अंधकार, थोडक्यात सांगायचं तर प्राण्यांचे लक्षण. कुत्र्यासमोर तुकडे टाकला तर शेपटी हलवतं, काळी दाखवलं तर गोर करायला लागतं. संपूर्ण संसार असाच आहे. कबीरा कुत्ते की दोस्ती, दो बाजू जंजाल, रीजे तो मुंह चाटे, खीजे तो पैर काटे. झंझटच झंझट. सतत तोंड चाटत बसलं तर कसं ग्लानीची. का खाऊन आला तर आता माझं तोंड चाटून आला, आणि नाही तर मग पाय तुकडत लचका तोडा. संसारातच जर मन लावायचं, दुसरी अपेक्षा नसायला हवी. रिजे तो मुंह चाटे, खीजे तो पैर काटे. तर म्हणून ती चेतस जे आहे म्हणतो ज्ञान अवस्थित चेतस, यातून शिकायला काय मिळालं इथे लक्ष राहावं. हे काय समजून मिळालं, हे कार्य केलं, अशी अपेक्षा केली, एवढी सेवा केली, यातून काय मिळालं, इथे चेतस हवा. हे हवं होतं का जे मिळालं ते याच्यासाठी केलं का, नाही तर मग पुन्हा तेच का. तर 2020 मध्ये मी सांगितलं 2-0 मैं और मेरा 0, तू और तेरा 0. इथून शून्यच मिळणार, काहीच नाही. शेवटी राख, याची राख, शेवटी मुठ्ठीवर राख. त्याच्या जागी ते सोडून एकाला ज्याने स्तंभित केलं की बस आता इथपासून गाडला खांब, बस तू एक. अखिल ब्रह्मांड मा एक तो श्री हरी, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, ज्ञानेश्वर म्हणतात. मेरे तो गिरधर गोपाल दूसरा ना कोई, मीरा म्हणते. एकम एव अद्वितीय, पुराण सांगतात. दोन नाही, एकम एव, एकच आहे. न भूतो न भविष्यति, अंतकाले च माम एव
स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाते. 8व्या अध्यायात अक्षर ब्रह्मयोग श्रीकृष्ण शेवटी सुद्धा अंतकालेच माम एव, माझाच फक्त एकाच स्मरण करून जो कलेवर सोडतो, भीष्मानी सोडला समोर ठेवून. स्मरण उक्त्वा, स्मरण करून आणि तोंडानी म्हणून नाव किंवा ऐकून कलेवर जो सोडतो त्याची गती सद्गती होते. सतगती, सद्गती म्हणजे काय? सत म्हणजे सत्यात गती होते. जे खरं खरं जे आहे, खऱ्या सत्तेच्या तिथे पोहोचते ती आत्मा, जीवात्मा. मग एकाचं खूप मोठं महत्व आहे. म्हणून हे वर्ष 2021 त्या एकामध्येच आपला चित्त लागो. अंत त्या एकांतात होऊन, एकाच होऊन एकांत प्राप्ती लाभ. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः. आपलं चैतन्य त्या ज्ञानात लागो, न की ज्ञानानंतर त्या टरफल जे टाकले मुंगफल्लीचे शेगाच्या शिंगांचे नुसते वरचा नाही खात, आतलं खातं सार. जीवनातला आतलं सार, आतली दृष्टी, आतल्या गोष्टी समजून घ्यायला हव्या. बाहेरच नुसतं वरवरचं नाही. यज्ञ याचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. या भावनेने जो जी काही कर्म करते ते सतत यज्ञ होते. मग पेट्या पेटवून कागदाचे बोळे टाकून दूर करण्याची आवश्यकता नाही. राखेल आणून, वासन करून, डोळे ओले करून आणि लाया बत्तासे त्याच्यावर टाकून, इदम इंद्राय इदम न मम स्वाहा, इदम अग्ने इदम न मम स्वाहा, इदम वरुणाय इदम न मम स्वाहा, इदम सूर्याय इदम न मम स्वाहा. या वरचे नुसते वरवरच्या प्रसाद टाकणे, स्वाहा स्वाहा करण्याची गरज नाही. आपले आत्म नाही, पुढे भगवद्गीतेत हा यज्ञ म्हटलं सगळ्यात मोठा. स्वतःची चित्तवृत्तींचा यांनी धुनी लावून दिली. सगळं कर्मच, संपूर्ण कर्म जे काही करते आहे ती, मग ते यज्ञ, अखंड यज्ञ सुरू आहे. यज्ञाय आचरतः कर्म. ते कर्म मग सगळे कसे होतात आणि तसे व्हायला हवे. तर समग्रम प्रविलीयते. यज्ञात जे टाकलं होतं, तूप टाकलं होतं, शेवटी काय राहिलं? डोक्याला लावतो ते काय? भस्म. भस्म म्हणजे काय? जळून खाक झाला. अरे चांगलं तूप टाकलं होतं, बत्तासे टाकले होते, लाई टाकली होती, पेढा टाकला होता, दही टाकलं होतं, शेवटी काय राहिलं? भस्म. फुलं टाकले होते, काड्या गवत टाकलं होतं, शेवटी काय राहिलं? भस्म. शंकर सहज स्वरूप संहारा, लागी समाधी अखंड पारा, त्रिपुंड लावून भस्म करून सगळं स्मशानवासी शिवशंभव. शेवटी काय आवडलं? काही नाही राहिला. इथे जी चेतना आहे, त्याची चैतन्य, इथे जो विचार आहे, इथे जे ध्यान आहे, फॉर फ्रंट म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, फॉर फ्रंट, फॉर हेड, ते समोर जे ठेवलंय सगळ्यात पहिले. इथे ज्या खदानीत जातात मायनिंग इंजिनियर्स किंवा कोणी, तर कुठे लावतात? हेल्मेट घालून फॉर फ्रंट वर टॉर्च ठेवतात. का? कारण जिथे माझी दृष्टी जाईल ते जे काय ते दिसो बाबा. टॉर्च आपण हातात धरतो, फ्लॅश लाईट समोर धरतो, फ्रंट. त्यांनी शंभ सदाशिवनी जे लावलं समोर, काय? भस्म. एक तो स्वतः सोडून दुसरं सगळं भस्म आहे दाखवणार. एक तो शिव सोडून, जीव शिवाची जडली समाधी. शिव जर तसा आहे तर जीव पण तसा आहे. कारण जीव शिवाचाच आहे, जीव शिवाचंच स्वरूप आहे, जीव शिवच आहे. सगळं भस्म झालं तर प्रविलीयते. यज्ञयाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. सगळं नंतर काय? वाहून पाण्याने स्वच्छ करून टाकली ती कुंडीत, यज्ञकुंडी वाहून दिला. तिथून ती राख होती इतकी महत्वाची, तिथं पूर्ण वेळ तिथेच राहायला हवी. बस मग त्याच्यातच रोज आंघोळ करायला हवी. भस्मस्नानच, भस्मस्नानाचं आहे एक विधान,
तेच करायला होतं, तिथेच बसून राहिला होता. हेच जर सगळं काही आहे, ही राग, इथून जायची, हटायची गरजच काय, दुसरं काही करायची आवश्यकता नाही. प्रविलीयते, हटाव. तर कर्म या भावनेने, यज्ञाच्या कर्मेने जो भावनेने जो कर्म करते, त्याचे बाकी फळं सगळे राखून जातात. काही प्रॉब्लेम नाही, झंझट नाही, फ्री, मुक्त. याचा शेवटचा श्लोक करू, आम्ही हिंदीत वाचतो, मग पुन्हा ध्यान करू आणि मग आपली भगवत चर्चा करू. ब्रह्मार्पणम ब्रह्महविर् ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्म एव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. आपण आरतीनंतर, नैवेद्यानंतर, गीता चर्चेच्या वेळी बरेच लोक, हा श्लोक प्रसिद्ध श्लोक आहे. म्हणते असं का बरं आहे, हे सगळं जे आता सांगितलं ते का बरं, व्हॉट्स द रॅशनल बिहाइंड इट, व्हॉट्स द लॉजिक इन इट, व्हाय इज दॅट, ते या श्लोकात निरूपण केलं आहे. तसे जे 19, 20, 21, 22, 23 हे 5 श्लोक जे झाले, मागचं सत्र आणि आजचं सत्र, त्या सगळे असं का, याचं उत्तर या 24व्या श्लोकातून निरूपण होतं या ज्ञानाचं. ब्रह्म अर्पणम, ब्रह्म हवी, ब्रह्म अग्न, ब्रह्मण आहुतम, ब्रह्म एव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. तो म्हणतो, अरे कारण तसं सगळं काही ब्रह्म आहे. God is everything and everything is God. पूर्ण ब्रह्म आहे, ब्रह्मनाद सुरू आहे, ब्रह्म छंद आहे, अक्षर ब्रह्म आहे, ब्रह्मच ब्रह्म आहे. चिदानंद रूपम ब्रह्मोहम शिवोहम मनोबुद्ध्याहंकार चित्तानुनाहम. मी ते नाही आहे, मन नाही आहे, बुद्धी नाही आहे, चित्त नाही आहे, अहंकार नाही आहे. नाच घ्राण नेत्र, मी कान नाही आहे, शब्द नाही आहे, ऐकणं नाही. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम ब्रह्म रूपोहम, ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे बृहद, सगळ्यात मोठा, सर्व व्याप्त, विभू, संपूर्णपणे ठोस भरलेला, असं कुठे शक्य नाही. कल्पनेतही, सृष्टीत तर नाहीच, पण कल्पनेत नाही, कल्पनेच्या असं शक्यच नाही की तिथे ते नाही आहे. इतकं ठोसून भरलेलं. मी मागे उदाहरण द्यायचं की लहानपणी आई गहू निवडलेलं देऊन डब्यात, कोडवाचा डब्बा 10 पायला कणिक राहण्याची झाली, त्यात मावणार कशी? डब्बा जर कोडवाचा आहे तर त्यात 9 जरी पाली टाकली, 1 पाव जरी जास्त टाकलं तर त्यात कणिक कशी मावेल? तर मग तो चक्की नंतर ठोकून भरे, उचलून धड 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 धड, अजून हाताने दाबून अजून गडगड करून पुन्हा एकदा ठोकून थोडं, मग पुन्हा झाकून दाबून, पुन्हा थोडी वर टाकून, इतकं ठोकून भरलं, इतकं ठोस भरलं की आता अगदी नुसता पक्का घट्ट कणकीने भरलेला डबा, कोडवाचा डबा, उघडलं तर भस्कन बाहेर निघेल एकदम. तसा भूमा अचल अटल ठोस ब्रह्म, शक्यच नाही दुसरं काही असणं. व्यक्ती, झाड, पक्षी, हवा, गाणं, शब्द, अक्षर, आवाज, दृष्टी, मासवळी, पाणी, समुद्र, अंतरिक्ष, ग्रह, तारे, नक्षत्र, अप्सरा, यक्ष, राक्षस, किन्नर, गंधर्व, दैत्य, आदित्य, एक ते चैतन्य रे. हे जे काही सगुण आहे, साकार दिसते आहे किंवा निर्गुण आहे, दिसत नाही आहे, निराकार आहे, एम्प्टी स्पेस, void, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. कोण म्हणतात आहे? ज्ञानानाम अति अग्रगण्य ज्ञानेश्वर माऊली, विष्णूचे अंशावतार. ज्ञानियांचा राजा, ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानांमध्ये ज्ञानी श्रेष्ठ, तर ते इथे गोविंदाचं नाव म्हणलं. शंकराचार्यांनी काय म्हटलं शेवटी? भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम, 3 वेळा म्हटलं. मूढ मते, अरे मूर्खा,
गदड्या एक त्या गोविंदाचं भजन कर. 3 वेळा म्हटलं. ज्ञानी अद्वैत सिद्धांताचे धुरंधर रक्षक, हिंदू धर्माचे संरक्षक. तर तो एक ते ब्रह्म सगळीकडे आहे. तर तो म्हणतो की तू कशाचा यज्ञ करतोय आणि कोणती आग लावतोय आणि कोणाला काय देतोय, सगळंच ब्रह्म आहे, सगळं मीच आहे रे. तू मलाच उचलून, तूच मीच आहे, मीच मला उचलून मलाच देतोय, माझीच अपेक्षा करतोय, माझ्यावरच राग करतोय, माझ्यावरच लोभ करतोय, माझ्याशी सेवे दावे करताय, माझ्यावरच खुश होताय, माझंच कौतुक करताय, माझीच निंदा करताय. मीच आहे ना सगळं, ब्रह्मरूपाने मीच आहे. ब्रह्म अर्पण, जे काही अर्पण केलं, ज्याला जे काही दिलं, कोणाला प्रेम दिलं, कोणाला दुसरं काही दिलं, वस्तू दिली, ते ब्रह्मच ब्रह्मालाच दिला. ब्रह्म हवी, यज्ञामध्ये जे हवी असते, अग्नी असते, होत हवी शान्न टाकतो, हवी शान्न ज्यांना म्हणतो, ती अग्नी तीच, तो चाटवी तोच, ते तूपही तोच, ते आहुती तेच. हवी रूपाने जे अन्न टाकतो, हविषा अन्न, तेही तोच. जळणारे तोच, जाळणारा तोच, संपणारा तोच, शेवटी जी राख उरली तेही तोच, त्रिपुंड शिवाचा. नमः शिवाय. म्हणून त्या शिवाला नमन आहे, तोच आहे शेवटी. ब्रह्म एव तेन गंतव्यम. शेवटी सगळ्याचा अंत, गंतव्यस्थान, जाण्याचं ठिकाण. गंतव्य म्हणजे डेस्टिनेशन, जाण्याचं ठिकाण, पोहोचण्याचं. एवढ्या आकाशगंगा फिरून चालल्या, कल्पनातीत करोडो करोडो, संख्या नाही, असंख्य, कोलासल मास, सगळा पसारा त्या एका दिशेने चालला. हे एक जीवात्म्याची काय गोष्ट आहे? संपूर्ण ब्रह्मांड पसारा म्हणताय त्याला, त्या दिशेने चालला. गंतव्यस्थान त्या एका ब्लॅक होलमध्ये, त्या श्याम सुंदर मध्ये. श्याम म्हणजे काळा, कृष्ण म्हणजे काळा सावळा. ब्रह्मार्पणम, ब्रह्म हवीर, ब्रह्म अग्नम, ब्रह्म आहुतम, ब्रह्म एव तेन गंतव्यम. डेस्टिनेशन तेच आहे, जिथून आलं तेच. ब्रह्म कर्म समाधान. त्यामुळे जे काही कर्म होते ते ब्रह्मच करतोय, ब्रह्माला वापरूनच करतोय, ब्रह्माच्या प्रती. द कॉजल, कारण शरीरही तोच आहे, स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर तिन्ही त्याचेच आहेत, त्याच्यातच रूपांतर होत गेलं. दूधही तेच, दही तेच, आणि त्यात निघालेलं तूपही तेच. हे तीनही वेगवेगळे दिसत असले गुण वेगळे आहेत. दूध पटपट पटपट पिलं जातं, वेगळ्या प्रकारची तृप्ती होते. दह्याला स्वाद येतं, दुधासारखं पिऊ नाही शकत, चहात नाही टाकू शकत. तुपाला तर अजूनच श्रेष्ठ स्वाद आहे, न दुधासारखं पिऊ शकत, न दह्यासारखा कढी करू शकत. उपयोग वेगळा, पण एकच आहे. सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर आणि कारण शरीर. द ग्रोस बॉडी, फिजिकल मटेरियल बॉडी, द सटल बॉडी, and the causal. सर्व कारण कारणम गोविंदम एकाक्षरम, एक अक्षरम. बस एकच आहे तो अक्षर, जो आहे तो मिटणारा न मिटणारा गोविंद, आणि तो सगळ्या कारणाचं कारण आहे, कारण शरीर. त्याच्यामुळे मी ज्याला जे काय दिलं, ज्याला दिलं तोही तोच आहे, जे दिलं ती वस्तूही तोच आहे, जो देणार आहे मी तेही तेच आहे, त्याच्यानंतर वापरून फेकून दिली, रिसायकल केलं तेही तोच आहे, रिसायकल घेऊन जाणारही तोच आहे, ज्या लँडफिलमध्ये टाकलं तेही तोच आहे, त्याचं फर्टिलायझर झालं तेही तोच आहे, त्याच्यातून झाड निघालं तेही तोच आहे, त्याला लागलेलं फळही तोच आहे, ते तोडणारा, चोरून तोडणारही तोच आहे, हक्कानी घेणारा देणारही तोच आहे, ते फळ खाणारही तोच आहे, फळातला रस ही तोच आहे, रसो वैसहा. त्या रसाने पोषण जे होते तेही तोच आहे, त्यातून जी अंतरचक्षु उघडतात तेही तोच आहे, आणि शेवटी ज्याचा अनुभव होता तोही तोच आहे. कम्प्लीट सायकल.
रसो वैसा रस तो वो तो भैया वही है वेदांनी म्हटलं. ब्रह्मार्पणम ब्रह्म हविर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्म एव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. हे 3 श्लोक हिंदीत वाचून दाखवतो, एका पाठोपाठ एक केलेले. माझ्या अत्यंत सीमित क्षमतेप्रमाणे व्याख्या केलेले आहे. आणि ते हिंदीत लिहिलं आहे, जो बिना इच्छा के अपने आप प्राप्त हुए पदार्थ में सदा संतुष्ट रहता है. की काय ते मुख्य मेसेज संदेश काय, बिना इच्छा के अपने आप प्राप्त. त्याच्यासाठी संस्कृतमध्ये यदृच्छा हा शब्द 2 वेळा आला भगवद्गीतेत. इथे एकदा आला आणि एकदा मी सांगितलं मग अशी दुसऱ्या अध्यायात आला. तर बिना इच्छाचं न मागता तुला आपोआप स्वर्ग मिळण्याची व्यवस्था होते किंवा इथला महाराज बनण्याची व्यवस्था होते. तू कशाला आता मागे हटवणार? हीच तर एक संधी आहे. तेव्हा म्हटलं यदृच्छा, तू नाही मागितलाय पण तुला मिळून राहिला. इथे आला यदृच्छा लाभ संतुष्ट, जे काय आपण मिळेल, जसं मिळेल, जे मिळेल, जेव्हा मिळेल. तो जो बिना इच्छा के अपने आप प्राप्त हुए पदार्थ में सदा संतुष्ट रहते हैं, जिनमें ईर्ष्या का सर्वथा अभाव हो गया, द्वंद्वातीतो विमत्सरा. ईर्ष्या नाही की मी इतका दिला मला काय दिलं, मी इतकं म्हटलं मला काय म्हटलं. दुसऱ्याला आपल्यापेक्षा कमी लेखण्याची वृत्ती नाही किंवा आपल्याला दुसऱ्यापेक्षा मोठं जसे तो मद आणि दुसऱ्याला आपल्यापेक्षा जास्ती जमून होण्याची ती ईर्ष्या. दोन्ही नाही. जो हर्ष शोक आदि द्वंद्वों से सर्वथा अतीत हो गया. द्वंद्वातीत, अतीत म्हणजे पलीकडे, बियॉन्ड. ऐसा सिद्धि और असिद्धि में सम रहने वाला कर्मयोगी, कर्मयोग सम सिद्धा, समता कहिए ज्ञान, समत्वम योग उच्चते. समताच योग है, कर्मयोग है. सिद्ध अवसिद्ध, समसिद्ध अवसिद्ध कृत्वापि केल जरी न निबद्धते. ऐसा सिद्धि और असिद्धि में सम रहने वाला कर्मयोगी कर्म करता हुआ भी उनसे नहीं बंधता. पुढच्या श्लोकाचे हिंदीत 23वा श्लोक. जिसकी आसक्ति सर्वथा नष्ट हो गई है, गत संगस्य मुक्तस्य. गॉन बियॉन्ड, सोडून पुढे पुढे निघून गेला, लोटून पायानी लोटा ढकलून. सुनेचं स्वागत करतो, लोटा ढकलून आत येते. वस्तूंमध्ये नाही अडकली ती लक्ष्मी. एवढा तांदूळ, एवढा हे, अरे हट, हे नाही, लक्ष्मी येते बाबा. वस्तू काय, हुंडा काय, जी जे स्रोत आहे वैभवाचं, संपत्तीचं माहेर घर आहे, ते स्वतः चालून येते आहे तुमच्या अंबरटा ओलांडून. ते वस्तूंमध्ये काय आपले नारळ, लोटा, तांदूळ, ती धडाकन लोटून येते. मतलब गत संघास, वॉकिंग बियॉन्ड, वॉकिंग पास्ट. तर जिसकी आसक्ति सर्वथा नष्ट हो गई है, जो देह अभिमान और ममता रहित हो गया है, मुक्त, जिसका चित्त निरंतर परमात्मा के ज्ञान में स्थित रहता है, ज्ञान अवस्थित चेतसा. ऐसा केवल यज्ञ संपादन के लिए कर्म करने वाला मनुष्य, यज्ञयाचरतः कर्म, उसके संपूर्ण कर्म भली भांति विलीन हो जाते हैं. विलीन, डिसॉल्व्ड, विलीन, कर्म विलीयते, नो लॉन्गर देयर, डिसॉल्व्ड. खडा नाही राहिला आता, खडे. किडनी स्टोन होते, मूत खडा. सगळी पिपासा काय असते की ह्या डिझॉल्व्ह होऊन जा. खूप त्रास, जोपर्यंत खडा आहे तोपर्यंत कष्ट आहेत, त्रास आहेत, पेन आहे, सफरिंग आहे. खडा डिझॉल्व्ह झाला की काही पेन नाही, हा 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 तर व्यवस्थित होते, कारण डिझॉल्व्ह झाला. किडनी स्टोन म्हणजे सगळे बंधन डिझॉल्व्ह. टाके दिले, 10 टाके मारायला लागले, शिवण करून आले. काही चिंता नाही, असं डॉक्टर ते डिझॉल्व्ह होऊन जातात. आपण 3 दिवसांनी, 4-7 दिवसांनी ते स्वतःशीच डिझॉल्व्ह होऊन जातात. हा झालं, सुटलं त्याच्यातून. टाके डिझॉल्व्ह झाले म्हणजे काय, बंधन नाही राहिलं, शिवून ठेवलेलं नाही राहिलं.
पुन्हा एक झाला 2चा. असं 2चं 1 हो या 2021 मध्ये 0 न राहो. आणि शेवटच्या श्लोकाचं हिंदीत, जिस यज्ञ में अर्पण अर्थात श्रुवा आदि भी ब्रह्म है और हवन किए जाने वाले योग्य द्रव्य भी ब्रह्म है तथा ब्रह्म रूप कर्ता के द्वारा ही ब्रह्म रूप अग्नि में आहुति देना रूप क्रिया भी ब्रह्म है. उस ब्रह्म कर्म में स्थित रहने वाले योगी द्वारा प्राप्त किए जाने वाला योग्य फल भी ब्रह्म ही है. इट्स द सेम थिंग एव्हरीवेअर. ते एक सोडून दुसरं काहीच नाही आहे. मग कशात फसणं? कशाला श्रेष्ठ मानणं, कशाला कनिष्ठ मानणं, कशाला उत्कृष्ट मानणं, कशाला निकृष्ट मानणं? समसिद्धाव सिद्धावच. ते श्लोक संस्कृतमध्ये म्हणून आणि मग आज सुट्टी. तर हे आहे 22, 23, 24. मी म्हणतो थोडा, तुम्ही थोडा म्हणा. यदृच्छा लाभ संतुष्ट, यदृच्छा लाभ संतुष्ट, द्वंद्व अतीत, द्वंद्वातीत, विमत्सरः, विमत्सरः, द्वंद्वातीतो विमत्सरः. यो पूर्ण म्हणू. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः. समः सिद्ध अवसिद्ध अपि किंवा च. समः सिद्धावसिद्धाव च कृद अपि कृत्वापि न निबध्यते. समः सिद्धावसिद्धाव च कृत्वापि न निबध्यते. हा श्लोक पूर्ण, पुन्हा एकदा पूर्ण ओळ म्हणून. गतसंगस्य मुक्तस्य, पुढचा श्लोक सुद्धा ठीक आहे, तो पुढचा करून घेऊ पहिले. गत संग अस्य मुक्त अस्य. अस्य म्हणजे असं. कसं? संग सोडून मुक्त होऊन, संग सोडून असं, मुक्त होऊन असं, संगांपासून मुक्त असं. अस्य गत संगस्य मुक्तस्य ज्ञान अवस्थित चेतसः. अवस्थितमध्येही भेद होतो, अव आणि स्थित. ज्ञानावस्थित चेतसः. तर हा श्लोक म्हणून गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञः आचरतः कर्म. चरण सांगितलं, चरण म्हणजे खाणं नाही, चालणं, येऊन जाणं तिथे. आचरत येऊन जाणं तिथे कुठे. यज्ञ आचरत कर्म सम अग्रम प्रविलीयते. समग्रम प्रविलीयते. यज्ञायाचरत कर्म समग्रम प्रविलीयते. आणि शेवटचा श्लोक म्हणून ब्रह्म अर्पणम, ब्रह्म हवी, ब्रह्म अग्न, ब्राह्मण आहुतम. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर, ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम, ब्रह्म एव तेन गंतव्यम, ब्रह्मैव तेन गंतव्यम, ब्रह्म कर्म सम आधिना, ब्रह्म कर्म समाधिना. तर 24 झाला. पुढच्या वेळेस 25व्या श्लोकापासून सुरुवात करू. छान सुंदर 2021 ची सुरुवात झाली, नवीन वर्षाची. तर
थोड्या वेळ 5 मिनिटं पुन्हा जे ऐकलं त्यावर ध्यान करून मग तुमचे विचार ऐकू. जय श्री कृष्ण.